सासवड हे जगतापांचं गाव, छत्रपतींची पावनभूमी, संभाजी महाराजांची जन्मभूमी आणि सोपन काकांच्या समाधीनं पावन झालेली संतांची भूमी ही सासवडचं वैशिष्ट्य आहे. सासवडमध्ये राहणारी माणसं ही भक्तीनं आणि शक्तीनं दोन्ही बाजूनी समर्थ आहेत. ही समर्थ असलेली माणसं ज्या वेळेला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातून यशस्वी झालेले जे उद्योजक आहेत त्यातलं एक महत्त्वाचं नाव अलीकडच्या काळातील हे आर.डी. नाना जगताप. त्यांचं नाव हे नुसतं बांधकाम व्यावसायिक असं नाही, तर एक भला माणूस स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करत उभा राहिलेला एक माणूस आणि परिस्थितीवर मात करत परिस्थितीला आपल्याला शरण यायला लावणारा कर्तृत्ववान एक माणूस म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेती उद्योगात असलेल्या आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतल्यानंतर अचानक वडिलांचं अकाली निधन आणि त्या निधनानंतर आलेली परिस्थिती, याला घरात जरी वडीलधारी माणसं असली तरी विचारपूर्वक समर्थपणे सामोरं जाणं हे बाळकडू नानांना त्यांच्या आईंच्याकडून लहानपणी मिळालं आणि त्याच्यामुळं त्यांच्यामधला एक आत्मविश्वास जो होता तो दुणावला. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. जगाच्या व्यवहारामध्ये आपल्याला जर राहायचं असेल तर आपल्याला शिकलं पाहिजे. आपण शिकलो तर आपल्याला समजेल आणि आपल्याला समजलं तर आपल्याला जगता येईल, ही भावना घेऊन जी माणसं उभी राहतात त्यातलं एकमेव नाव हे आर.डी. नाना जगताप. अशा परिस्थितीमध्ये मार्ग काढत असताना आपण नेमकं करायचं काय हा आपल्या पुढे प्रश्न. तुटपुंजी जमीन, त्या जमिनीच्या माध्यमातून आपल्याला आपलं कुटुंब सांभाळायचं आहे आणि कुटुंब सांभाळत असताना घरातली वडीलधारी माणसं किती क्रियाशील आहेत याहीपेक्षा आपण क्रियाशील झालं पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी स्वतःला घडवत असताना कुटुंबाचा प्रपंचसुद्धा स्वतःच्या शरीरावर पेरला आणि तो पेरत असताना तो त्यांनी यशस्वी करून दाखवला. वास्तविक ते ज्या आज व्यवसायात आहेत हे व्यवसाय काही त्यांच्या पिढीच्यात नाही, पण समाजामधली आपली नजर उघडी ठेवून चालत असताना समाजामध्ये आपल्याला जे जे दिसलं त्यातनं आपल्याला घेण्यासारखं काय आहे हे घेत असताना त्यांना असं वाटलं की आपण ते फार शिकलेलं नाही, आपल्या घरामध्ये शिकलेली माणसं नाही. अशा अवस्थेमध्ये आपण जर व्यवसायात पडलो तरच आपल्याला ऊर्जित अवस्था मिळेल, कारण नोकरी व्यवसायामध्ये आपण जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी स्वतःला छोटे मोठे उद्योग करत घडवण्याचा प्रयत्न केला. ते घडवत असताना त्यांचाही प्रपंच उभा राहिला स्वतःचा आणि आपली मुलं, आपलं कुटुंब सांभाळत असताना घरातली भावांची मुलं, घरातली वडीलधारी माणसं या सगळ्यांना मार्गाला लावण्याचं काम हे नानांनी केलं. हे करत असताना त्यांनी आपली मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवली. ज्या मुलांना शिकण्याची दुर्दम्य इच्छा आहे त्या मुलांना शिकू दिलं. ज्यांना शिक्षणापेक्षा व्यवसायामध्ये आवड आहे त्याही मुलांना आपला स्वतंत्र व्यवसाय काढून दिला आणि या सगळ्यांचं नियंत्रण करत स्वतः राबत नाना आयुष्यामध्ये यशस्वी झाले असं माझं स्वतःचं मत आहे. मी त्यांना फार लहानपणापासून पाहतो. शाळेमध्ये येत असताना ते ज्या पद्धतीनं यायचे त्यावेळेचा त्यांचा एकूण पेहराव, त्यांचा वर्ताव, या सगळ्या गोष्टी अतिशय वेगळेपणानं उठावदार असत. शाळेमध्ये सुद्धा एक शांत विद्यार्थी पण तितकाच जबाबदार म्हणून शाळा त्यांच्याकडे बघत असे. शाळेतल्या शिक्षकांचा आणि हेडमास्टरांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता आणि त्या विश्वासाला ती माणसं जिवंत असेपर्यंत नानांनी कुठेही तडा जाऊ दिला नाही. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये असा झाला की त्यांनी ज्या शिक्षकांच्या हाताखाली काम केलं त्यावेळेस आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण जिथे शिकलो त्या शाळेला आणि त्याच्याबरोबर शिक्षण क्षेत्र हे बहुजनांच्यासाठी गरजेचं आहे म्हणून बहुजनांच्या शाळा उभ्या करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. हे करत असताना याच्यामध्ये आपल्याला पैसा किती मिळेल याच्यापेक्षा या इमारती उभ्या राहिल्या तर बहुजन समाजातली मुलं शिकतील
ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून अनेक संस्थांची, बहुजन समाजाच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची कामं त्यांनी केली. हे करत असताना पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी व्यवसायात आपला स्वतःचा जम बसवला. पुण्यामध्ये जाऊन नवीन नवीन काय आपल्याला शिकता येईल ते शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या शिक्षणातून त्यांनी स्वतःचं कर्तृत्व घडवलं. आज जे त्यांचं वैभव आहे, हे वैभव फार देदीप्यमान आहे अशातला भाग नाही, पण जे आहे ते स्वकष्टार्जित आहे. कोणालाही लुबाडलेलं नाही, कोणाला त्यांनी त्रास दिलेला नाही. त्यांच्याबद्दल बोलणारा कुणीही, गैर बोलणारा कोणी माणूस तुम्हाला कुठे आढळणार नाही. त्यांनी हे सगळं करत असताना अकाली त्यांच्या पत्नीचं निधन होणं ही त्यांच्या दृष्टीनं फार मोठी दुर्दैवाची गोष्ट होती. तर तीही परिस्थिती स्वीकारत समाजाला हार जायचं नाही, समाजामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे, ही जिद्द मनाशी ठेवून त्यांनी आपल्या मुलांची आई होण्याचंही काम त्यांनी केलं. आणि ते काम करत असताना मुले इकडे तिकडे भरकटणार नाहीत, ती योग्य मार्गावर जावीत. आणि सुदैव असतं त्यांचं की त्यांची मुलंही त्याच पद्धतीनं त्यांच्या इच्छेला मान देणारी आणि त्यांच्या इच्छा फलद्रूप करणारी ही मुलं त्यांच्या पोटी आली. हे त्यांची पूर्व संचित आहे आणि या संचिताचा उपयोग त्यांना त्यांच्या आजच्या आयुष्यामध्ये दिसतो आहे. त्यांची वयाची 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 75 होत असताना त्यांना शतकोत्तरी साजरी करण्याची संधी मिळो आणि त्या शतकोत्तरीला आम्हाला हजर राहता यावं, एवढं आयुष्य त्यांना मिळो ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना 75 निमित्तानं शुभेच्छा देतो.